नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅन्सर सेल या कॅन्सरची निर्मिती कशी होती हे आपण पाहू आणि शरीराचं संपूर्ण कार्य त्या सेलद्वाराच होत असतं. पण ज्यावेळेस त्या सेलवर काही बाहेरच्या तत्वाने किंवा शरीरातल्या तत्वाने नेहमी आघात होतो, त्यावेळेस ते सेलचं कॅरेक्टर गुणधर्म चेंज होतात आणि कॅन्सर सेल निर्माण होण्याची प्रोसेस सुरू होते. तर बाहेरचे तत्व कोणते असतात? मग आपलं प्रोफेशन आहे, आपण एखाद्या कंपनीमध्ये केमिकल कंपनीमध्ये काम करत असाल, त्यामुळे बाहेरच्या तत्वामुळे कॅन्सर्स निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरं आहे हवेमधलं पोल्युशन आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे. या बाहेरच्या तत्वामुळे त्या सेलवर नेहमी आघात होतो. तसेच आतले पण तत्व असतात. आतले तत्व आहेत हार्मोनल इम्बॅलन्स आहे, आपली अनुवंशिकता आहे, म्हणजेच आईवडिलांना कॅन्सर झालेला आहे किंवा इन्फेक्शन आहे. अशा अनेक कारणामुळे बाहेरच्या तत्वामुळे किंवा आतल्या तत्वामुळे ज्यावेळेस सेलवर नेहमी आघात होतो, त्यावेळेस सेलचं कॅरेक्टर चेंज होण्यास सुरुवात होते. आता हे कॅन्सर सेल निर्माण झाल्यानंतर सुद्धा बॉडीमध्ये शरीरामध्ये अजून एक चान्स आहे कॅन्सरपासून वाचवण्याचा. तर त्यामध्ये ट्युमर सप्रेशन जीन असतात किंवा इम्युनिटी असते, आपली इम्युन सिस्टीम असते, त्या दोघांचा रोल असल्यामुळे तो कॅन्सर सेल जरी दुर्भाग्याने निर्माण झाला तरी तो नष्ट होतो. पण ज्यावेळेस हे नष्ट होत नाही त्यावेळेस तो कॅन्सर सेल वाचतो आणि त्यापासून असंख्य सेल निर्माण होत असतात. कारण त्या सेलवर कुणाचं कंट्रोल नसतं, नियंत्रण नसतं. मग ते सेल कुठे जमा होतात? तर ते ज्या शरीरामध्ये आपल्या शरीराची इम्युनिटी कमी असते, मग ब्रेस्ट असेल, गर्भाशय असेल, लंग्स असेल किंवा ओरल कॅव्हिटी असेल, जिथे आपली प्रतिकारशक्ती कमी असते तिथे तो कॅन्सर सेल येतो आणि तो असंख्य सेल बनवतो आणि तिथे गाठ तयार होते. त्या गाठेला आपण कॅन्सर म्हणतो. तर अशा प्रकारे ही कॅन्सरची निर्मिती होती. या व्हिडिओमधून आपल्याला काही डाऊट असतील, काही शंका असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण कॉमेंट्स करून कळू शकता. कारण आपल्याला काय पाहिजे फार महत्त्वाचं आहे. आम्ही काय सांगणार ते महत्त्वाचं नाही, आपल्याला काय हवं ते महत्त्वाचं आहे. तर आपले कॉमेंट्स आल्यास आपलं स्वागत आहे. धन्यवाद.